नमस्कार मंडळी. विद्यार्थी व पालक मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे. मंडळी, सद्यस्थितीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप झपाट्याने बदल होत असलेले आपण पाहतो आणि त्या बदलासोबतच माणसाचे प्रवृत्तीमध्ये सुद्धा झपाट्याने बदल होत चाललेले आहेत. स्वार्थ, मीपणा, अहंकार या वृत्ती बळावत चाललेल्या आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी द्वेष किंवा सूड भावना निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळतं. याचं कारण असं आहे की सद्यस्थितीमध्ये शाळेमध्ये नेहमी अशा गोष्टी पाहण्यात येतात की छोट्या छोट्या कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये आपापसामध्ये द्वेष भावना वाढीस लागत आहे. सहकार्य, मैत्री या गोष्टी हळूहळू लोप पावत चाललेल्या आहेत आणि त्यामुळं द्वेषाचे प्रमाण अति वाढले की त्याचा परिणाम सूड भावनेत निर्माण होतो. याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. महाभारतामध्ये दुर्योधनाला पांडवांविषयी असलेला द्वेष शेवटी सूड बुद्धीमध्ये निर्माण झालेला होता आणि त्याचाच परिणाम होऊन संपूर्ण कौरव वंशाचा नाश झाला. मग त्याच द्वेष आणि सूड भावनेविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, जीवनामध्ये अपमान, अपयश, अन्याय आणि अपेक्षाभंग असे कितीतरी अनुभव येत असतात. अशा वेळी मनामध्ये द्वेष आणि सूड भावना निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण या भावना जर नियंत्रणाबाहेर गेल्या तर त्या आपल्या बुद्धी, अभ्यास, भविष्य आणि नातेसंबंध यांना गंभीर नुकसान पोहोचवू शकतात. आणि म्हणून एखाद्या गोष्टीविषयी चिड निर्माण झाली, मित्रांविषयी गैरसमज निर्माण झाला तर अशा परिस्थितीमध्ये समोरच्या व्यक्तीवर न रागवता त्या ठिकाणी प्रश्न संयमानं सोडवला पाहिजे. कारण द्वेषाचे प्रमाण जर वाढले तर ती सूड भावना निर्माण होते आणि त्यावेळेस व्यक्ती चुकीचे निर्णय घेत असतो. मानसिक ताण निर्माण होतो, चिडचिड वृत्ती निर्माण होते, नैराश्य वाढते आणि डोक्यामध्ये हिंसक विचार उद्भवतात आणि यामुळे व्यक्तीची स्वतःचीच प्रगती थांबते. सूड घेणारा माणूस दुसऱ्याला कमी आणि स्वतःला जास्त त्रास करून घेत असतो. सूड हा स्वतःचाच नाश करणारा अग्नी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे तर आपण समोरच्या व्यक्तीला माफ केलं पाहिजे. मंडळी, माफ करणं म्हणजे दुर्बलता नाही, ती बुद्धिमत्ता आहे. ज्याने तुम्हाला दुखावलं त्याला शिक्षा करण्यासाठी नव्हे तर स्वतःला शांत ठेवण्यासाठी माफ करणं आवश्यक आहे. कारण यामुळं आपल्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. नाहीतर आपण त्याच गोष्टीमध्ये जर अडकून बसलो तर या ठिकाणी आपल्या प्रगतीचा मार्ग खुंटतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा विद्यार्थ्यांनी द्वेष आणि सूड ही भावना मनामध्ये न निर्माण होऊ देता समोरच्या मित्राला माफ केलं पाहिजे. आज नेहमी छोट्या छोट्या कारणावरून विद्यार्थी भांडत असताना दिसतात. बसायला जागा दिली नाही, माझी वही घेतली, पेन घेतली, यामुळे या ठिकाणी विद्यार्थी टोकाची भूमिका घेतात आणि नको नको त्या गोष्टी घडत असतात. मंडळी, जर समाजामध्ये सुखी आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर जग अप्रामाणिक माणसांनी भरलंय म्हणून तुम्ही त्याच वाटेने चालू नका. तुम्ही इतरांसाठी काही केलं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून कृतज्ञतेची अपेक्षा धरू नका. कृतज्ञता मनाचा मोठेपणा दाखवत असते. एका दुकानदाराकडून एका शेतकऱ्याने 1 किलो साखर विकत घेतली. तेव्हा दुकानदार त्याला म्हणाला, या साखरेचे पैसे देण्यापेक्षा त्या बदल्यात तू मला 1 किलो तुझ्या शेतातील फळ आणून दे. शेतकऱ्याने त्याचं म्हणणं ऐकलं आणि त्याला 1 किलो फळ आणून दिले. मग ते फळ घेत असताना तो दुकानदार म्हणू लागला की ही फळे 1 किलो नाहीत, ही फळे 1 किलोपेक्षा कमी आहेत आणि त्याने न्यायाधीशाकडे तक्रार केली की या व्यक्तीने माझी फसवणूक केलेली आहे आणि माझ्याकडून 1 किलो साखर घेतली आणि त्याच्या बदल्यात 1 किलो फळाऐवजी त्याने मला कमी फळे दिलेली आहेत. तेव्हा त्या ठिकाणी शेतकरी म्हणाला, न्यायाधीश महाराज, मी अडाणी शेतकरी, मी काही व्यापारी नव्हे, माझ्याकडे 1 किलो वजनाचं माप नाही, मात्र माझ्याकडे एक तराजू आहे. त्या दुकानदाराला 1 किलो फळं देण्यासाठी मी एका पाड्यात त्याने दिलेली 1 किलो साखर ठेवली आणि दुसऱ्यात तेवढ्याच मापाची फळे टाकली. ती फळे या दुकानदाराला दिलेल्या साखरेच्या वजनाचीच आहेत. आता यात माझा काय दोष आहे? त्याने 1 किलो साखर तेवढ्याच वजनाने दिली असती
तर त्याला फळही त्याच वजनाची मिळाली असती. माझा दोष काय आहे? अशा प्रकाराने त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याने या प्रश्नाचं सविस्तरपणे स्पष्टीकरण दिलं. त्यावेळेस मापात पाप करणारा मी नाही. मला विश्वास आहे की मी त्या दुकानदाराने जेवढी फळे दिलेत, साखर दिली तितकेच मी त्याला फळे दिलेली आहेत. अर्थात न्यायाधीशाने दुकानदाराला दोषी धरलं. या कथेचं तात्पर्य असंच आहे की मंडळी, आपण जे इतरांना देतो तेवढंच आणि त्याच मापाचं आपल्याला परत मिळतं. तुम्ही इतरांना भरभरून द्या, तुम्हालाही आपोआप भरभरून मिळेल. माणसं खोटं बोलतात, खोटं वागतात, आपली विश्वासार्हता गमावतात आणि विश्वासार्हता गमावलेली माणसे ही व्यक्तिमत्वच हरवत नाहीत तर स्वतःही हरवून जात असतात. जग अप्रामाणिक माणसांनी भरले असं म्हणून तुम्ही त्याच वाटेवर चालू नका. तुम्ही स्वतःला प्रामाणिक बनवा आणि जगातून एक लबाड माणूस कमी झाल्याचं समाधान स्वतःला तुम्ही मानून घ्या आणि हेच समाधान अंतिम यश असतं. अन्यथा सर्वोत्तम यश मिळूनही जर तुम्ही असमाधानीच राहणार असाल तर हे यश कुठलं? ते सर्वोत्तम अपयश म्हणावं लागेल. माणसं खरं तर या ठिकाणी समाधानाच्या शोधामध्ये जीवनभर भटकत असतात. आपण प्रत्येक गोष्टीत स्वतःला समाधान शोधण्यासाठी या ठिकाणी त्रास करून घेत असतो. पण आपण एखाद्यासाठी काही केल्याचं त्याला मिळणारं समाधान हे त्याच्यासाठी सर्वोच्च यश आहे. तुम्हाला माणसं जिंकायची असतील तर आधी तुम्ही मन जिंका. मन जिंकण्यासाठी त्यांना ज्यातून समाधान मिळणार आहे अशा गोष्टी जरूर करायला शिका. आणि मंडळी, समाधानातूनच आपले मित्रपरिवारातले नातेसंबंधातले संबंध दृढ होत असतात आणि दृढ झालेले संबंध निष्ठावान बनत असतात. आणि प्रत्येकजण तुम्हाला काही न देत असतो किंवा काही नाही दिलं तरी सुद्धा त्याच्यासाठी काहीतरी मी केलं ही कृतज्ञता जरी आपण बाळगली तर कृतज्ञता व्यक्त करण्यामुळं सहकार्य वृत्तीचा विकास होत असतो. आणि तुम्ही इतरांसाठी काही केलं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून कृतज्ञतेची अपेक्षा धरू नका. मात्र इतरांनी तुमच्यासाठी काही केलं असेल तर कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका. कारण नम्रतेतूनच कृतज्ञता निर्माण होत असते. कृतज्ञतेतून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं आणि व्यक्तिमत्व तुमच्या चारित्र्याचं दर्शन घडवतं. म्हणजे परतफेड किंवा व्यवहाराचा सौदा नव्हे. ममता, प्रेम, जिव्हाळा या कृतज्ञतेच्याच बाजू असतात. पण ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. कृतज्ञता मनाचा मोठेपणा दाखवते आणि हेच मोठेपण आपल्याला पुढं मोठं यश मिळवून देत असतं.